भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने पावी जे आठाया, माझी ऐसी काया जवनो हे, उदक अग्निधान्य उदक अग्निधान्य झाल्या गडे पाक, एका विन एक कामानये, देहाच्या निरसने पावी जे आठाया, माझी ऐसी काया जवनु हे. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पावी जे आठाया, माझी ऐसी काया जवनो हे. विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुता, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांच हस्तचरणश्रवणत्वगादिं, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा, जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा, असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहि मजकडे पंढरी राया, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझे 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 वाणी तुझे वरणी गुण, माझे वाणी तुझे वरणी गुण.
ऐसे दे प्रेम काही काळा श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरनो रघुबर बिमल जसू जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे मोहे हरऊ कलश विकार हरऊ कलेश विकार पवन पुत्र हनुमान की बसलेले निदान जय तरी मोठ्यानं म्हणा बरं का. अय बसलेली आंधळीकर निदान जय तरी मला म्हणू लागा. अख्खं कीर्तन मी एकटा करतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आमचे गायक मंडळी वादक मंडळी आम्ही मिळून कीर्तन करतो. तुम्ही मला फक्त जय तरी म्हणू लागा. म्हणतान का सगळे बळच तर होय म्हणा सगळे मोठ्या आवाजात. पवन पुत्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय श्रीराम. भक्ती ते नमन भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या आणि रसने पावी जया ठाया माझी ऐसी काया जवनो हे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त ठिकाणी अगदी सालाबाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा गाथा पारायण सोहळा आहे. अध्यात्म सेवा आणि संस्कार हे तीन गुण एकत्रित करून या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह पुण्यक्षेत्र पावनभूमी आपल्या या आंधळी गावामध्ये अगदी 5 वर्षाची सुरू असलेली ही अविरतपणे पारायणाची सेवा आहे. अखंड हनुमंतरायाच्या या सुंदर अशा प्रांगणामध्ये गेले 5 वर्ष झालं आपलं हे पारायण सुरू आहे. आंधळीकर तुमच्या पारायणाची 4 वर्ष पूर्णत्वाला गेली आणि या 5व्या वर्षामध्ये तुम्ही चालू वर्षामध्ये पदार्पण केलं. बघता बघता 5व्या वर्षामधील 5 दिवस निघून गेले आणि असणारी ही 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यापर्यंत समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाच्या वतीनं माझ्यापर्यंत आलेली ही संकीर्तनाची सेवा आहे. तसं पाहायला गेलं तर 2 वर्षापूर्वी मला तुमच्या गावातून फोन आला होता. आमचे दादा ते कुठं दिसत नाही आता पाठीवर. त्यांनी फोन केला होता, म्हटले महाराज तुमची तारीख घेण्याकरता आम्ही 2 वर्षापूर्वी फोन, पण ते अनावधानानं मिळाली नाही. आता काही राहतं वक्त्याच्या कोणी शिल्लक असते नसते त्या कारणानं मिळाली नाही. पण ह्या वर्षी अगदी आवर्जून आमच्या सुतारदादांनी मला तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत मला त्यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज आमच्या पारायणाची तारीख तुम्हाला घेणं आहे. अगदी त्यांच्या शब्दाला प्रमाण मानून इथंपर्यंत येण्याचा योग आहे आणि 6व्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प आहे. पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवंताच्या चरणाची सेवा करण्याकरता जो अभंग मी चिंतन रूपी सेवेकरता तुमच्या पुढे निवडलेला आहे, हा अभंग पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सर्वात जवळचे निस्सीम आणि लढीवाळ असणारे भक्त. आंधळीकर 5 वर्ष झालं तुम्ही पारायण करताय, सगळे मंडळी तुम्ही जाणकार आहात. मला फक्त एक तुम्हाला जाणीवपूर्वक गोष्ट सांगू द्या. हा जो वारकरी संप्रदाय आपण पाहतो, काही माणसं वारकरी संप्रदाय जगतात दादा, तर काही माणसं वारकरी संप्रदायाचा अनुभव घेतात. हा जो वारकरी संप्रदाय अवघ्या महाराष्ट्रापुरता नाही, अवघ्या भारत देशापुरता नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जो हा वारकरी संप्रदाय पोहोचला गेला, या वारकरी संप्रदायाची स्थापना तुषारदादा माझ्या विश्वमौली ज्ञानोबा यांनी अवघ्या 3 वर्षामध्ये घातली. म्हणून तर म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या विश्वमौली ज्ञानोबा यांनी घातला आणि बघता बघता महिला मंडळ हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहायला लागलं. पण या मंदिराला आधार देण्याचं काम केलं पाहिजे या न्यायानं अष्टादश संतांनी या वारकरी संप्रदायाच्या मंदिराला आधार दिला आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा आधार दिला पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. भागवतासारखा श्रेष्ठ ग्रंथ ज्या महात्म्यानं या वारकरी संप्रदायाला दिला, ते नाथ महाराजांचे उपकार या वारकरी संप्रदायावरती खूप मोठे आहे. म्हणून खांब दिला भागवत आणि बघता बघता हे मंदिराचं काम पूर्ण झालं. आता माझा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे, मंदिराचं काम पूर्ण झालं आपण कधी म्हणतो? बोला ना. मंदिरावर शिखर नाही बाबा, शिखरावर ज्या दिवशी कळस चढवल्या जातो त्या दिवशी गाव अख्खं म्हणतं आज मंदिराचं काम पूर्ण झालं. तसं हे वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं राहिलं खरं, पण या मंदिराची अजून पूर्णता झालेली नव्हती. मग या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी कुणाला विराजमान करावं? निवड करण्यात आले देहूचे सुप्रसिद्ध साधू
वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेश प्रिय श्री तुकोबरायांची नियुक्ती करण्यात आली. म्हणून तर म्हणतात तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय, ज्यांचा गाथा पारायण सोहळा तुम्ही 4 वर्षाची परंपरेने या ठिकाणी करत आहात. 5 वर्षाच्या या तुकोबरायांचा अभंग चिंतन रूपी सेवे करताय. फार चरणाचा नाही, फक्त 4 चरणाचा अभंग चिंतन आलाय. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पहिल्या दिवशीपासून कीर्तन ऐकतो, प्रत्येकच बुवा येतो 4 चरणाचा अभंग का घेत असेल? त्याच्या पाठीमागचं मी तुम्हाला कारण सांगून जातो. तुमच्या माझ्यासारखे 2 चरणाचे सरळ रेषेत चालावेत याच्याकरता शिकवतात. ती किती चरण असतात? ती 4 चरण असतात. म्हणून त्या 4 चरणाचा अभंग मी चिंतनाला निवडलाय. आणि या अभंगातला प्रत्येक शब्द ना शब्द माझ्या तुकोबरायांनी जाणीवपूर्वक लिहिला. आंधळीकर पंचवेद मानला जाणारा जगद्गुरु तुकोबरायांचा हा गाथा आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुम्हा आम्हाला वाचून कळणार नाही मायबा. इथं बसलेल्यापैकी एकानं उत्तर द्या ज्यानं वेद वाचले आणि वाचल्याबरोबर कळाले. असं एखादा आहे का? अय आंधळीकर, वेद तरी माहिती आहे का? वेद माहिती आहे का? हा, तुम्हाला माझी भाषा कळती का? इकडं उगच असं रखा माझ्या तोंडाकडे बघू नका. तुमचं माझं काही वैर नाही, बांधाला बांध नाही. मी काय पैसे मागावले तुम्हाला? इथं ठरल्यात तेवढं आमचं मंडळ ठरलं तर नाही म्हणा काय, पण आमचं मंडळ व्यवस्थित करेल याची खात्री आहे मला. पण तुम्ही असं माझ्या फुलाला आल्यासारखं बसू नका. तुमच्या पाया पडतो हे सप्त्यातलं कीर्तन आहे, माझ्या फुलाचं नाही बरं का. मोकळ्या मनानं बसा. वेद 4 वेद हे तर आपल्याला नक्की माहिती आहेत. 4 वेद सर्वसामान्य जीवाला वाचून कळणार नाही. याच्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी हे सगळी शास्त्र एकत्रित मांडून सर्वसामान्य जीवाला वाचून कळावं याच्याकरता पंचमवेद मानला जाणारा गाथा तुमच्या माझ्याकरता दिला. आणि तुकोबराय स्वतः म्हणतात खरंच आहे महाराजांचं, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येरानी वाहवा भार माथा. वेदाचा अर्थ सर्वसामान्य जीवाला नाही कळणार. अहो ज्याच्याकरता वेद आहे, ज्या वेदात ज्याचं वर्णन आहे तो देव तर किती श्रेष्ठ असेल. वेद वाचून कळत नाही तर देव किती श्रेष्ठ असेल. तरी आपल्याकरता लय सोप्पा करून सांगितला तुकोबरायांनी देव. माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांनी सोप्पा करून सांगितला आपल्याकरता देव. ज्या वेदांना सुद्धा देवाचा अंत कळला नाही तो वेद, तो देव, तो भगवंत जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सर्वसामान्य रूपानं पंचमेद मानला जाणाऱ्या गाथ्यातून दिला. विश्वमौली ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या स्वरूपात आपल्याला तो भगवंत समजून सांगितला. अजून किती उपकार असावेत. नाथ महाराजांनी भागवताच्या स्वरूपात तो भगवंत आपल्याला सांगितला. गीतेच्या माध्यमातून देव आपल्याला कळतो. हे एवढं सोपं करून दिलं या अष्टादश संतांनी आपल्याला, पण आपल्याला ते घेणं होत नाही, ते आपल्याला पचतही नाही आणि ते आपल्याला रुचतही नाही. जर वेदाला भगवंत कळत नसेल, वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. एवढा श्रेष्ठ असणारा भगवंत आपल्या सर्वसामान्य जीवाला कळण्याकरता मायबाप तुकोबरायांनी गाथा दिला. आणि प्रत्येक शब्द हा तुकोबरायांचा जाणीवपूर्वक आहे. अभंगातलं पहिलं पद आहे, अभंगातल्या पहिल्या पदातला पहिला शब्द तुकोबरायांनी खर्च केला. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. 3 गोष्टी एकत्रित आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी घडतात हे तुम्हाला सांगतो. आणि मी तर म्हणतो 2 किंवा 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा मेळ लागत नाही. दोघांची मैत्री बी होती, त्याच्याकरता कारण बी दोघांचं व्यसन तरी सारखं असावं लागतं बरं का. पारावरले तुम्ही मंडपात नाहीच आला, माझं नाहीच ऐकलं तुम्ही, हे की नाही बुवा. मग तुम्ही म्हणणार बुवा तुझ्यासारखी लय आली या 5 वर्षात, तू काय सांगतो आम्हाला? किती आली आणि किती आम्ही हाकलून लावली गावातनं वाटला, तू काय सांगतो आम्हाला? पण मी का म्हणत असतो कीर्तनात माणसानं धर्ममंडपात बसलं पाहिजे, त्याच्या पाठीमागं शास्त्रीय कारण आहे का तुम्ही? एक कारण त्याच्याकरता धर्ममंडपात बसलेल्या कुठल्याच प्रकारची भीती नसते. एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. कोंबडी माहिती आहे का? महिला मंडळ कोंबडी 20-22 पिल्लाची आई असते. कोण? कोंबडी. पण ज्यावेळेस तिला सोडल्या जातं त्याच्या त्या घरातून तिला सोडल्या जातो बाहेर, त्यावेळेस ती तिच्या पिल्लांना सांगत असते माझ्याजवळ राहा, माझ्यापासून लांब जाऊ, माझ्यापासून लांब जाऊ. काय काय तिच्यातलीच त्या 20 पिल्लातलीच काय बिलिंदर पोर असते तिचीच, ती तिला सोडून लांब पळतात. कुठनं घारीची नजर पडते, जे पार लांब गेले त्यातला कोणीतरी घारीच्या तावडीत गावतो. पण एक तुम्ही जाणीवपूर्वक बघा, जी कोंबडीच्या जवळ राहिली, कळते ना माझं कीर्तन,
जे कोंबडीच्या जवळ राहिले ते पटदिशी तिच्या पंखाखाली शिरले, पण जे बाहेर राहिले तात्या घार आली बी बघता काय माझ्याकडे घेऊन बी गेली घार. तुम्हाला वाटतं का मी कोंबडीन घार सांगायला आलो एवढ्या लांबनं? अजिबात नाही. या धर्म मंडपात बसला तर बरं आहे. पारावरचे घार कवा झपाटा हाणल. सावध बसा फक्त कीर्तनात. असं ह्याच्याकरता मी सांगत होतो मंडपात बसलं पाहिजे. दोन व्यसनं असली तर माणसाचं म्हणजे एक गोष्ट सिद्ध होते. तसं तीन गोष्टी एकत्रित आल्यावर काय होतं याचं वर्णन तुकोबराया करतात. परब्रह्म तत्वाची प्राप्ती होती. कोणत्या तीन गोष्टी आहेत नीट ऐका कीर्तनातल्या पहिल्या पदातल्या. एक भक्ती, दुसरं वैराग्य आणि तिसरं आहे ते ज्ञान. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तीन गोष्टी एकत्रित आले की परब्रह्म तत्वाची प्राप्ती होते. इथं बसल्यापैकी ज्याला ज्याला भगवत प्राप्ती करायची त्यानं या तीन गोष्टी त्या तीन गोष्टीविषयी आसक्ती बाळगली पाहिजे. त्या तीन गोष्टी आपल्याशी केल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही भक्ती आपल्याशी करायला तयार आहे, आम्ही वैराग्य आपल्याशी करायला तयार आहे, आम्ही आणि ज्ञानाची सुद्धा प्राप्ती करायला तयार आहे, पण या सगळ्या गोष्टी मिळतात कशानं याची सुद्धा कारणं त्याच पदामध्ये महाराजांनी वर्णन केलं. भक्ती सिद्धत्वाला जाते कधी? भक्ती ते नमन, नम्रतेपूर्वक देवाला शरण गेला आणि निस्वार्थ त्याची भक्ती त्याची सेवा केली की प्राप्त होते. तिचं नाव भक्ती आहे. म्हणून नमन सगळ्यात श्रेष्ठ आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता हे भक्तीचं पहिलं टोक आहे. आणि मी अजून एक वाक्य वापरतो, नम्रताच हे भक्तीचं शेवटचं टोक आहे. मायबा नम्र, जेवढं नम्र व्हाल, ज्ञानोबराया सांगतात जेवढं लेनतेने तुम्ही देवाला शरण जाल तेवढा देव तुमच्यावर कृपा करणार आहे. जो मज होय अनन्य शरण, विश्वमौली ज्ञानोबरायांची ओवे ज्ञानेश्वरीमध्ये. त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागती शरणांगता शरण मीची एकू. कोण म्हणते? ज्ञानोबराया भगवंताची ताकद सांगतात. म्हणून भक्ती करायची असेल, भक्ती पुण्यत्वाला जायची असेल, शेवटापर्यंत जायचे असेल तर तुम्ही नम्रतेपूर्वक देवाला शरण जाऊन त्याची सेवा केली पाहिजे, तर प्राप्ती होते. तिचं नाव भक्ती आहे. दुसरं कारण सांगितलं ते म्हणजे वैराग्य आहे. वैराग्य मिळण्याकरता त्याग लय महत्वाचा आहे. त्यागाशिवाय वैराग्य प्राप्त होत. तुम्ही लय मोठे मोठ्याची कीर्तन ऐकलेली मंडळ आहेत म्हणून तुम्हाला थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. ऐका, वैराग्य, त्यागाशिवाय वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही. आणि मी अजून एक शब्द जाणीवपूर्वक सांगतो, कीर्तनातला अभंगातला शब्द वैराग्य आहे, वैताग नाही. बरं का? वैताग वेगळा, बरं का? मायला म्हणलं वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. अजून पुढे सांगू का? परमार्थात त्यागानं प्राप्त होतं त्याचं नाव, बोला बरं का, तुम्ही का जाऊ मी घरी, तुम्ही पडदिशी बोला. परमार्थात त्यागानं प्राप्त होतो त्याचं नाव वैराग्य. आणि संसारात हानामारी होऊन प्राप्त होतं त्याचं नाव, कोण म्हणलं? वैताग. बरोबरच आहे. संसारात मिळतो तो वैताग आणि परमार्थात मिळतो ते वैराग्य. आणि वैराग्याच्या बाबतीत टोकाची भूमिका ज्यांची आहे ते जगद्गुरु श्री तुकोबाराय. जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे. आंधळीकर माझ्या तुकोबरायांनी म्हणावं, जाळोनी संसार किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य. एवढ्यावर वैराग्य नाही बघायला मिळत माझ्या तुकोबरायाचं. ऐन दुष्काळात, त्या काळात दुष्काळ पडला, 65.5 लाखाची जाहीरदादा तुकोबरायांनी वाटून टाकली समाजाला. जगाचं येणं, संताचं येणं त्याच्या करताय मायबा. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती. काही वर्णन आलं मायबा. येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारा, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. हे आले घरच्या
वैकुंठी वरच्या वैकुंठी वैकुंठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी 3 साली एकत्रित आल्या, ज्याला कळलं त्याला कळल. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हा येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. माय बाप येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. जगाचं कल्याण बुडत हे जन न देखवे डोळा, आणि येतो कळबळा म्हणून या. म्हणून जगाच्या कल्याणाकरता येतात, त्यांचं नाव संत आहे. वैराग्य पदाला जायला लागतं काय माय बाप. समाजाची दया आली, भयान दुष्काळामध्ये सगळी श्रीमंती समाजाला दान करून टाकली. पण आपल्याकडे एक म्हण आहे बघा, समाजाची दया आली म्हणून धान्याची भरलेली कोठार उघडी केली दादा तुकोबरायाने. न्या तुम्हाला लागते तेवढं न्या. पण लोक या अशी विचित्र कलियुगातलीच लोक ना ती. सरपंच साहेब न्या म्हटल्याबरोबर अख्खं गाव म्हणतं, अख्खं गाव आलं लुटायला. कुणाला? कुणाला? तुकोबरायाला. बरं लुटून नेताना थोडा तरी विचार करायला पाहिजे होता माणसानं. भागीरथी नावाची पोरगी आहे तुकोबरायाची, संतू नावाचा पोरगा आहे, जिजाबाई नावाची पत्नी आहे, काय खातील याचा विचार करायला पाहिजे होता. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, फुकाटचं गावलं हा बापल्याक धावलं. अरे इकडे बी तसंच आहे. मला वाटलं का आमच्या इकडेच फक्त असं. माय बाप लुटून नेताना भागीरथी नावाची पोरगी काय खाईल, संतू नावाचा पोरगा खाईल, याचा विचार सुद्धा गावकऱ्यांनी केला नाही. त्या माझ्या तुकोबरायावरती वेळ आली. एकुलती एक पत्नी गेली, संतू नावाचा पोरगा पाणी पाणी करून जीव सोडलं त्यांनी. तरी सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या रावळात जाऊन जेव्हा कधी देवानं तुकोबरायाला बघावं आणि तुकोबरायाने देव बघावा, देवानं पाहिलेले तुकोबराय आपसूक देवाच्या डोळ्यात पाणी यावं, धारा लागाव्या तुकोबराया करता. ओ तुकशेट, एवढं दारिद्र्य वाट्याला आलं तरी तुम्ही माझी भक्ती सोडली नाही. काहीतरी मागता का मला? आता उद्याचे महाराज तुम्हाला ते मागणीचं चिंतन नक्की तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतील. मागता का मागता का म्हणून काकुलतीला आलेला देव अश्रू डोळ्यातून तात्या. तो देव तुकोबरायाच्या चरणावर नतमस्तक होतो. काय अधिकार असेल माझ्या तुकोबरायाचा. पण तरी सुद्धा एवढं दारिद्र्य येऊन सुद्धा तुकोबराया म्हणतात काय, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पेडा गे. इथं पिडा शब्द वापरला. पिडा नुसतं प्रमाण ऐकायची म्हणून ऐकू नका बसलेले. पिडा शब्द तुकोबरायाने वापरला. कुणाला? हा बरोबर आहे. आईनं सांगितलेलं बायकोला, स्वतःच्या पत्नीला. पत्नी मेली तरी पांडुरंगाच्या समोर देवानं उभं राहून म्हणावं, बरं झालं देवा. ऐन दुष्काळात कोण गेली आपल्यातला म्हणेल का? आंधळीकर म्हणेल का आपल्या एखाद्याची मरून आहे बिचाऱ्याची, पण चुकून सोडून गेली अर्ध्यावर, तर म्हणेल का देवाला बरं झालं देवा, असल्या रखरख त्या उन्हात निघून गेली बरं झालं? नाही म्हणू शकत. हे वैराग्य मूर्ती म्हणतात तुकोबरायाला, त्याच्या पाठीमागं कारण आहे. पण हे वैराग्य मिळण्याकरता तुकोबराया म्हणतात त्याच्याकरता त्यागाची गरज आहे. त्याग केल्यानंतर प्राप्त होतं त्याचं नाव वैराग्य आहे. आणि न त्याग करता जे प्राप्त होतं त्याचं नाव वैताग आहे. संसारात मिळतो तो वैतागच आहे. मला सांग, कोण सुखी आहे या जगात? कुणाला वैताग नाही संसारात? तुमचं चेहरं बघूनच कळतं तुम्ही किती वैतागला संसाराला. बाकीचं कशाला सांगतो? आणि अजूनच तुम्हाला पटवून घ्यायचं असेल तर मला अजून तुम्हीच 100% उत्तर द्या. इथं बसलेल्यापैकी पुरुष वर्ग, माझा तुम्हाला प्रश्न आहे, इथं बसलेल्यापैकी ज्याला 100% चांगली बायको मिळाली त्याने फक्त हातवर करा हातवर. ही मला जे हार घालायला आणलाय तीच हार घालतो, तुमचा सत्कार हिथंच व्यासपीठावर करतो. तुम्ही फक्त हातवर का. पारावला आहे का एखादा? नाही. इकडचा एखादा? नाही. याच्यावरून मला एकच सांगायचं आहे, आपला किती वैताग संसारात चालला हे तुमच्या या हात करण्यावरच कळते. मग ह्यांचं जाऊ द्या, तुम्ही सांगा. जिला 100% चांगला नवरा मिळाला तिनं हातवर का. तुम्ही कुणीतरी हातवर करायला पाहिजे होता बरं का. कारण ह्या बिचाऱ्या हिथं आल्या तुमच्याकडे लय वळून बघत होते, आपला कुठं बसलाय बाबा, आपल्याला हातवर केला का नाही, लय बघत होते हे. पण तुम्ही कुणीच, मला वाटत नाही तुम्हाला आता काला झाल्याशिवाय घरला कुणी घेईल म्हणून मला वाटत नाही वा. ह्यांच्या समाधानाकरता तुम्ही तरी हातवर करायला पाहिजे होता. पण असो, याच्याकडून यातनं फक्त मला तुम्हाला वैताग सांगायचा. तुम्ही सांगा, जिला 100% चांगला नवरा मिळाला तिनं हातवर करा. 1 2 3 4 5 20 25 26. हां आता बस, म्हणजे 25 26 जणीला तर
फक्त आपापली शेजारी ध्यानात ठेवा बरं का. हां, जिनं हात वर केला त्यानं फक्त शेजारी ध्यानात ठेवा. आणि माझा पुढचा प्रश्न तुम्ही ऐका, जी आपल्या नवऱ्याला त्याच्या मागं इकिरी शब्दात बोलली नाही तिनं हात वर करा. खोटं बोलला तर अटॅक येईल बरं का, इथं मारतीच दारा. माझी जीभ लेक तर काळे आहे, मी बोललेलं खरंच होतं भाऊ. लय प्रामाणिक विचारतो आहे का. आणि मग कशाला म्हणता 100% चांगला नवरा मिळाला, त्याच्या मागं जर तुम्ही त्याला एकेरी शब्दात हाक मारत असाल, मी म्हणून राहिली त्याच्यात कुठं. आता पुढचं लय बोलायला लावू नका तुम्ही. मी लय कंट्रोल करत असतो बाबा ह्या गोष्टी काय काय. पण लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीतनं मला एकच सांगायचं आहे, जर 100% मालक चांगला नाही, 100% पत्नी चांगली नाही, तर या या संसारामध्ये काय सुख मिळणार आहे मला सांगा. कबीरदासजी महाराज बाबा फार सुंदर वर्णन करतात. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया प्रजा दुखिया. बाप कोण सुख आहे या जगात. ज्याच्या ताब्यात प्रजा आहे तो प्रजेचा राजा दुःखी आहे महाराज, आणि ज्याच्या ताब्यात प्रजा आहे ती प्रजा सुद्धा दुःखी आहे. पण तुकोबराय म्हणतात तो वैताग आयुष्याला आपल्या शेवटापर्यंत पुरणार नाही, पण वैराग्य मात्र प्राप्त करण्याचा प्रत्येकानं इथं बसलेला प्रयत्न केला पाहिजे. नाही 100% वैराग्य आपल्याला प्राप्त होणार, पण निदान या माया नावाच्या या सागरातून आपण किमान थोडं का होईना पण बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुकोबराय म्हणतात हे वैराग्य आहे. मग वैराग्य तो त्याग, आणि पुढचं वर्णन आहे ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. ज्ञानाच्या जोरावर प्राप्ती करते येते, त्याचं नाव ब्रह्मपद आहे. ज्यानं मिळवलं ते विश्वमौली ज्ञानोबा आहे. किती ज्ञान आहे तुम्हा सगळ्याला प्रमाणपाठ आहे ज्ञानाचा. बसलेले ऐका बरं, फार सुंदर वर्णन आलं. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा 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 वा वा वा. जय हो तात्या. हे सखा माझा ज्ञानेश्वर, हे सखा माझा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञान प्राप्त केलं ज्ञानोबरायांनी, नुसतं ज्ञान मिळवलं नाही, महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. झाली ना परब्रह्मतत्वाची प्राप्ती. तुकोबराय म्हणतात ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतणू, देहाच्या निरसने पावे जे आठाया, माझी ऐसी काया जवनो हे, औदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नाही. तुकोबराय म्हणतात या 3 मधलं एक जरी नसलं तरी तुम्ही ब्रह्मतत्वाच्या पदापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे कुठल्या 3 गोष्टी? एक नमन, दुसरं वैराग्य, आणि तिसरं बोला ना ज्ञान. या 3 गोष्टीपैकी एक जरी नसेल तरी तुम्हाला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होत नाही. हे पटवून देण्याकरता एक उदाहरण दिलं व्यवहारातलं तुकोबरायांनी. कुठलं? उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक. उदक म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे जाळ, आणि धान्य म्हणजे धान्य आपण जे स्वयंपाक करताना वापरतो ते धान्य. महिला मंडळ मला फक्त एक प्रामाणिक उत्तर द्या. पाणी, अग्नी आणि धान्य या 3 गोष्टी, आणि या 3 गोष्टीपैकी एक जर गोष्ट तुम्हाला स्वयंपाक करताना नसेल तर तुम्ही स्वयंपाक करू शकता का? ए बोला, स्वयंपाक तुम्हीच करता का? तुम्ही करता का? इकडं असतो
तुम्ही हा म्हणून तुम्हाला विचारतोय. आता ह्यांना लय बोलायसारखे नाही सरपंच साहेब, ह्यांना लय भिवून आहे मी सध्याच्या काळात. कारण ह्या आधी साधारण होत्या, आता ह्यांनी वशिला लावला. बरं ती बी वशिला काय बारक्या पैसे नाही, मुख्यमंत्री पैसेच लावला. आधी नुसत्या बहिणी होत्या, आता हा म्हणा की लाडक्या. हप्ता आला का? लय हसला म्हणजे तुम्हाला कळालं. हप्ता आला का? आला नाही आला, त्याच्यामुळे चेहरा पडलो बाबा काय खायचं. बरं जेवढं आलं त्यातला एक हप्ता सप्त्याला द्या. हप्ता सप्त्याला द्या. दिला किती? हप्ता कितीचा आहे? मग एकच कस काय दिलं? मग पुढचं आहेत की हप्ता अजून तुम्हाला? मी तर म्हणतो लय सोपं झालं आता. गावोगावी सप्त मोठं व्हायला काहीच अवघड नाही तुषारदादा तात्या. एक जर हप्ता सप्त्याला दिला तर सप्ताह पूर्ण होतो आपला. काय राहतं बरं तुमच्याच हातात सगळं आहे, ह्यांच्या काही सुद्धा नाही. बरोबर आहे ना? खुशालो हे म्हणता तुम्ही मायबाप. म्हणून मी तुम्हाला विचारत होतो, 3 गोष्टीपैकी एक जर गोष्ट नसेल तर स्वयंपाक पूर्णत्वाला जात नाही. अग्नी तुमच्याकडे आहे, धान्य तुमच्याकडे आहे, पण पाणीच नाही. स्वयंपाक करू शकता नाही. पाणी आहे, अग्नी आहे, पण बनवायलाच काय नाही. स्वयंपाक करू शकत नाही. धान्य आहे, पाणी आहे, पण जाळच नाही. स्वयंपाक करू शकत. तसं ज्ञान असलं, वैराग्य असलं आणि जर भक्ती नसली तर आपण ब्रह्मपदापर्यंत जाऊ शकत नाही. भक्ती आहे, वैराग्य आहे, ज्ञान नाही, ब्रह्मपदापर्यंत जाऊ शकत नाही. ज्ञान हे आहे, वैराग्य हे आहे, पण भक्तीच नाही, आपण ब्रह्मपदापर्यंत जाऊ शकत. म्हणून तुकोबराया सांगतात, एका विनयक कामा नाही. आणि शेवटी महाराज वर्णन करतात, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडेची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पावी जया ठाया, माझे ऐसे काया जवनो हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगातला एक शब्द ना शब्द मी तुमच्या पुढे अगदी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेला जेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे त्या वेळामध्ये आपण अभंगाचं निरूपण करायचं. अभंगातला पहिला शब्द आहे महाराज भक्ती. आता या भक्तीचे 2 प्रकार पुन्हा शास्त्रानं सांगितले. त्यातला पहिला भक्तीचा प्रकार आहे सकाम स्वरूपाची भक्ती आणि दुसरा भक्तीचा प्रकार आहे निष्काम स्वरूपाची भक्ती. सकाम स्वरूपाची भक्ती कशाला म्हणायचं? अंतकरणामध्ये कोणती तरी इच्छा ठेवून केलेली भक्ती, तिला म्हणायचं सकाम स्वरूपाची भक्ती. आणि कोणत्याच प्रकारची इच्छा मनात न ठेवता भगवंताची केलेली सेवा, त्याला म्हणायचं निष्काम स्वरूपाची भक्ती. कलियुगातली उदाहरणं जाऊ द्या, पण मी तुम्हाला पुराणातली आणि शास्त्रातली काही उदाहरणं देतो. एका जणाची भक्ती आहे सकाम स्वरूपाची, तर दुसऱ्याची भक्ती आहे निष्काम स्वरूपाची. कुणाची भक्ती सकाम स्वरूपाची आहे? महाभारतामध्ये ज्या बालपणीचा दोस्त भगवान श्रीकृष्णाचा कोण? सुदामदेव. सुदामदेवाची भक्ती होती. काहीतरी त्याला वाटत होतं कृष्णाला भेटायला गेल्यावर त्यांना आपल्याला काहीतरी द्यावं, ही इच्छा मनात होती. त्याची भक्ती सकाम स्वरूपाची. आणि तुम्ही रामायणामध्ये या, रामायणामध्ये एक आपल्याला भक्त पाहायला मिळतो. त्या भक्ताचं नाव आहे शबरी माता. शबरी मातेनं निष्काम स्वरूपाची भक्ती केली. अजून थोडं पुढं जाऊन चिंतन मांडतो ऐका. ज्यांनी सकाम स्वरूपाची भक्ती केली त्याला स्वतःला देवापर्यंत जावं लागलं, पण ज्यांनी निष्काम स्वरूपाची भक्ती केली देवाला भक्ताच्या जवळ यावं लागलं. शबरी रामाकडे गेली का राम शबरीकडे आला? ए बोला नाही. प्रभू रामचंद्र शबरीकडे आला का शबरी रामाकडे गेली? देव शबरीला शोधत आला. रोज प्रार्थना करायची शबरी, रोज रोज देवाला विनंती. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे जब रघुराए तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी माता रोज रडायची रामा करता. अहो निष्काम स्वरूपाची भक्ती बघितली. काय नव्हतं शबरीच्या मनात? देवानं मला हे दिलं पाहिजे. अख्खं आयुष्य झोपडीत जिनं घालवली होती, काय मागू शकते देवाकडे? मला सांगा तुम्ही. कोणत्याच प्रकारची इच्छा नव्हती, पण देवानं कृपा शबरी मातेवरती 80,000 वर्षाची तपस्या होती महाराज सरपंच साहेब. शबरी मातेची 80,000 वर्षाची.
कोणीतरी सांगितलं होतं निष्ठेनं सेवा करा, निष्ठेनं भजन करा. आपल्यासारखा सप्त्यात 2 तास मांडी घालून नीट बसू शकत नाही. 2 तास सप्त्यात बुवाचं कीर्तन ऐकायचं म्हटलं तरी 17 नव्हत्यात आपली. ह्यो पायवर त्यो पायवर, हिकडला हात हिकडं, तिकडला हात तिकडं, ह्याला धक्का मार, त्याला काय म्हण, ह्याला काय. 2 तास आपण शांत बसू शकत नाही. 80,000 वर्षाचा वेळ पाहिला. काय वाट बघितली असेल माझ्या शबरी मातेनं, तेव्हा कुठं देवाची कृपा झाली. मायबाप, या शबरी मातेची भक्ती निष्काम स्वरूपाची आहे आणि या उलट सकाम स्वरूपाची भक्ती केली. सुदामदेव जो भगवान श्रीकृष्णाचा बालपणीचा दोस्त आहे, त्याच्या पाठीमागं त्याला कारणही तसं होतं महाराज. सुदाम्याच्या वाट्याला दारिद्र्य यायला सुदाम्याचं कर्म कारणीभूत ठरलं सरपंच आहे. नाहीतर सुदाम्याच्या वाट्याला दुःख यायचं कारणच नव्हतं. काय कारण होतं? बालपणीचे दोघं दोस्त होते, सख्खे मित्र होते दोघंच. आणि मित्र असाच असावा मायबाप, सुदामदेवासारखा आणि भगवान श्रीकृष्णासारखा मित्र असावा. मित्र असावा कवी कलशासारखा. शंभू राजाच्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत कविता लिहित गेला. शेवटचा श्वास मोजत होता तरी शंभू राजाविषयी कविता लिहायला न विसरलेला कवी कलशासारखा मित्र आयुष्यामध्ये असावा. मित्र मित्राची व्याख्या लई सोपी सांगून जाईन तुम्हाला. मित्र त्याला म्हणा जो आपल्या चांगल्या काळात नाही, जो आपल्या वाईट काळात आपल्या पुढे 2 पावलं चालतो, तो आपल्या आयुष्यातला आपला खरा मित्र आहे, लक्षात ठेवा. पण हे बालपणी त्याचं कर्म त्याच्या वाट्याला आलं सुदाम्याच्या. पूर्वी कसं असायचं, लहान मुलं जर विद्या घ्यायची म्हटलं बाबा तर ते गुरुच्या घरी विद्या घ्यायला जावं लागायचं. हे आता आल्या शाळा, शिक्षक, भल्या मोठ्या इमारती आल्या. आता ते पूर्वी तसं नाही ना. मुलाला जर विद्या ग्रहण करायची म्हटलं, बरं का 3 years दादा, विद्या जर ग्रहण करायची म्हटलं कोणत्याही प्रकारच्या असो, मृदंग क्षेत्रातले असो, गायन क्षेत्रातले असो, किंवा आध्यात्मिक क्षेत्रातले असो, किंवा सायन्स क्षेत्रातले असो, कुठल्याही क्षेत्रातली विद्या ग्रहण करायचं म्हटलं तर विद्यार्थ्याला गुरुच्या घरी जावं लागायचं. लगेच विद्या नाही, आधी गुरुच्या घरची कामं करायला लागायची आणि मग विद्या ग्रहण करायची. मग हे दोघं जण गुरुविद्या घेण्याकरता, कोण कोण? भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव दोघंही गुरुविद्या घेण्याकरता गेले. दोघावर नंबर आला सरपणाची मोळी आणण्याचा. दोघंही निघाले. पण सुदाम्याला माहिती होतं जर सरपणाची मोळी काढायला उशीर झाला तर आपल्याला काय होईल, भूक लागेल. काहीतरी सोबत असा म्हणून त्यानं फुटाणं घेतलं संग. फुटाणं माहिती आहे ना ह्याला मंडळ, चण गड्यांना माहिती असतील फुटाणं. पुरुष हा चण संघ घेतलं आणि गेला सुदामदेव कृष्णाबरोबर. मोळी बांधली, मोळी डोक्यावर घेतली. वातावरणात बदल झाला. पावसाळ्याचे दिवस, इकडं वारा विजा आणि पाऊस सोबतच चालू झालं. बराच धो पाऊस पडला. तोपर्यंत या दोघांनी मोळी तिथंच टाकली. एका झाडाचा आश्रय घेतला. एका फांदीवर कृष्ण बसलाय, एका फांदीवर सुदामदेव बसलाय. दोघं दोन्ही बाजूला बसले. पाऊस जरा शांत झाला पण वारा काही बंद होत नव्हता. वारा असा वेगाचा आणि असल्या वातावरणात सुदाम्याला भूक लागली. भाऊ सुदाम्यानं ते भूक लागली म्हणून खिशातले चणे काढायला सुरुवात केली आणि 2-2 फुटानं झाले का हे कुणी सांगितले का आधी? सप्त्यात कुणी सांगितले का आधी? झालं असलं तर सांगा, मी लगेच चॅनल बदलतो. माझा रिचार्जचा डिश आहे, लगेच बटन दाबलं की दुसरा टॉपिक आपल्याकडे चालू होतो. अजिबात काळजी करू नका. फक्त झालं असलं तर मला सांगा. फक्त रका माझ्याकडे बघू नका, एवढी तुम्हाला विनंती आहे. मी अजून बी सांगतोय, लय कीर्तन वक्त्या श्रोत्याशिवाय वक्त्याला काडी मोलाची किंमत नाही. श्रोता जर फ्रेश असेल तर वक्त्याला कीर्तन करायला हुरूप येतो. तुम्ही असं मला घालवाय आल्यावानी बसू नका. लय फ्रेश बसा, असं चेहऱ्यावर हसू राहू द्या. बरं माझं कीर्तन लय बोरही होत नाही. माझा आजपर्यंत इतिहास आहे सरपंच साहेब. माझ्या कीर्तनात उठून गेला असा एकही माणूस मला बघायला मिळाला नाही. आणि जांभळी दिलेला तर बघायलाच मिळाला नाही. इथं जर कुणी जांभळी दिली, जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. चणे खायला सुरुवात केली आणि ती चण नावाची जात अशी आहे, ती फुटाणं. तुम्ही किती बी गपचूप खावा, तुम्ही किती बी मनाला ठरवा, शेजाऱ्याला कळत नाही पाहिजे आपण फुटाणं खातोय ते. किती बी गपचुपीत खावा पण ते शेजाऱ्याला काय कायला वाटतं फुटाणं खाल्ल्यावर कळत नाही काय उद्योग केलाय ते. पण ते कळतंय मला काय म्हणायचे. ज्याची 5Gची रेंज आहे त्याला कळेल, बाकीच्या आपलं सोडून. काल्या दिवशी महाप्रसाद आलाच या. उद्या आमच्या संत बाळूमामांचा इथं महाप्रसाद पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, आपलं सगळ्यांनी जेवायलाच या. माझा लय परखड प्रश्न आहे. लय सोपं कीर्तन असतं. चणे खायला सुरुवात केली. कृष्णानं विचारलं, ए सुदाम्या, अरे काय खातो का रे? दाताचा आवाज येतो. सुदाम्या सांगतो, अरे देवा, धुंद झाला तुझा दरबार. काय एवढा मोठा पाऊस पडला, वारा वारा सुटला. या वाऱ्यानं या थंडी वाजायला लागली. थंडीनं माझं दात वाजायला लागलो. कोण म्हणतंय? सुदामदेव. कुणाला हाय का आता लबाडी? कुणा संग? अय गडी, लबाडी कुणा संग? ज्याच्या सोबत आयुष्य घालवलं देवासोबतच लबाडी केली हे. आपलं बी तसंच आहे. आपण बी देवासोबत लबाडी जन्माला आल्यापासून आपली लबाडीच आहे. आईच्या गर्भात होता तोवर देवाला प्रार्थना केली, एक वेळ करी या दुःखा वेगळे. देव म्हणला करशील काय?
त्यानं सांगितलं 8वीनं पाय हा माझा, देवा नवस करतो कायम तुझं भजन करीन. जन्माला आल्याबरोबरच रडायला लागला. कसा? कवा देवा म्हणलो तू भजन करीन, पण कवा? तिथनं जी लबाडी चालू झाली आपली, मरेपर्यंत आपली लबाडी आहे. सुदाम्यानं एकच लबाडी केली महाराज, पुढचा अख्खा काळच बदलला. एक द्वारकेचा राजा झाला आणि एकाच्या वाट्याला मात्र 18 विश्व दारिद्र्य आलं. सकाळची चूल पेटली तर संध्याकाळची पेटल का नाही याची शाश्वती नव्हती. एवढी वाईट वेळ सुदाम्यावर आली. पण सुदाम्याची पत्नीले संसारिक होती सरपंच आहे. आणि महिला मंडळ, ज्याची पत्नी संसारिक असते ना, ऐकताय ना माझं कीर्तन, ज्याची पत्नी संसारिक असते ना, कसला बी असू द्या मालक तिचा, बेवडा असू नाही तर कसला बी असू, ती संसारच करून दाखवते. पण पत्नी संसारिक पाहिजे. पतिव्रता तीच आपल्या मालकाच्या चांगल्या काळात नाही, आपल्या मालकाच्या वाईट काळात ती त्याच्या पुढं 2 पावलं चालते, त्या आयुष्यातली खरी पतिव्रता असते. लक्षात ठेवा. चांगला मालकाचा काळ असल्यावर कुणी म्हणल मी तुमची तुम्ही माझं, कुणी नाही. पण जेव्हा तुमच्या मालकावर वाईट वेळ येते आणि त्यावेळेस तुम्ही मालकाच्या सोबत राहता, त्यावेळेस तुमची खरी किंमत. आणि मला सांगा तुम्ही, लयच पुढचा अजून संसारातला एक प्रश्न विचारतोच तुम्हाला, खरा संसार कुणी करावा? व्यसनाच्याच बायकोनं खरा संसार करून दाखव. ती कधी रुसून जात नाही. बेवड्याची बायको रुसून गेली, ऐकलं कधी? अय महिला म्हणे, जो रोज पिऊन येतो त्याची बायको निघून गेली घर सोडून, ऐकलं का कधी? ती बिचारी म्हणते जर मी निघून गेली तर ह्यानं जर अक्क जर इकून टाकलं हे कळलं, मी आपलं तळतळ कमवून हे सगळं कमावलं, ह्यानं जर इकून टाकलं तर काय जाते का पळून? ते निघून नाही जा, निघून जात्यात कुणाच्या? ती तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. वा नाही असू माय बाप. ज्याला हा संसार कळाला, सुदाम लबाडी केली देवासोबत, 18 विश्व दारिद्र्य. पण सुदाम्याच्या पत्नीला माहिती होतं, याच माझ्या मालकाचा बालपणीचा दोस्त, ज्याची अख्खी द्वारका सोन्याची आहे, त्या द्वारकेचा राजा हा भगवान श्रीकृष्ण. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. द्वारकेच्या सिंहासनावर श्रीकृष्णाचं विराजमान आहे. इकडं मात्र सुदाम्याच्या वाट्याला 18 विश्व दारिद्र्य आहे. सुदाम्याची पत्नी सांगते, मालक जाना भेटायला, तुमचा मालक, तुमचा भाऊ, तुमचा दोस्त द्वारकेचा राजा झाला, काहीतरी जा. मी सकाम स्वरूपाची भक्ती तुम्हाला सांगतो, कीर्तनातनं बाहेर नाही आपण, सकाम स्वरूपाची भक्ती तुमच्या पुढे मांडतो, जा ना, मदत मागा त्याला. सुदाम्या सांगतो, अगं जातो खरं, पण त्याला काहीतरी सोबत नेलं पाहिजे ना. मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगतो सरपंच आहे, 3 जणाच्या भेटीला जाताना मोकळ्या हातानं माणसानं कधी जाऊ नये. 3 जणाच्या, ऐकताय ना कीर्तन? 3 जणाच्या भेटीला जाताना मोकळ्या हातानं जायचं नाही. 1 राजाला भेटायला जाताना मोकळ्या हातानं जायचं नाही. 2 लहान लेकराला बघायला जाताना, महिला मंडळ, मोकळ्या हातानं जायचं नाही. आणि गुरुचं दर्शन घेताना मोकळ्या हातानं घ्यायचं नाही. आणि 4था माझ्या मनानं लावलेला मी नियम आहे, महाराजाचं दर्शन घेताना मोकळ्या हाताने यायचं. केला इशारा, हा असं तुम्ही ध्यानात ठेवा, कीर्तन होतो एवढं मला तुम्हाला सांगायचं. 3 जणाच्या भेटीला जाताना मोकळ्या हातानं जायचं नाही. सुदाम्या सांगते, सुदाम्याची बायको सांगते, मी आहे ना शेजाऱ्याकडे गेली, पोहे करून ते शिल्लक राहतात, त्याला कन्या म्हणतात, त्या कन्या आणल्या, एका चिंदीत बांधल्या, आणि सुदाम्याच्या द्या, घ्या देवा, हे मालक हे घ्या आणि जा तुमच्या देवाकडे, आणि याच्या बदल्यात काहीतरी त्याच्याकडनं मागून आणा. त्याचा नियम आहे ना, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार, हा त्याचा नियम आहे ना, हे घेऊन जा. गेला ना सुदामा, फाटलेली कपडे, ऐन दारिद्र्य, चेहऱ्यावर तेज नाही, केस विस्कटलेली, आणि त्या द्वारपाळावरच्या त्या द्वारपालानं आढवलं. ए कुठं चालला? त्यांनी सांगितलं, ओ मी कृष्णाचा बालपणीचा दोस्त आहे, त्याला जाऊन सांगा. ते द्वारपाल म्हणतात, अरे तू भिकारी, तो देव, कुठं तुझी दोस्तीचा मेळ लावतो इथं, चल. काहीतरी सांगून राजाला भेटायचं नाटक करतो काय? त्यानं पुन्हा जाणीवपूर्वक सांगितलं, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है, कि घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है। ना सर पे है पगड़ी, ना बदन पे है चोला, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम
अरे द्वार फालो कन्हैया से कह दो, अरे द्वार मालो कन्हैया से कह दो, कि घर में सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। गरीब आ गया। नशीब तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे हाय म्हणायचं तुम्हाला बुवाची थोडी तरी जाण आहे. काय काय गावात गेले बसल्या बसल्या माणसं म्हणते तो काय फुकाट आलाय का वरडायचं त्याचा धंदाच आहे. आया आया लयच वाईट वाटलं ऐकून. अशी मला उकळणारं तेल कानात वाटलं तशा वेदना होत्या तशाच वेदना झाल्या धंदा म्हणल्या बाबा. पण तुम्ही ती जाणकार मंडळी असो. अरे द्वार पालो जोराची हाक मारली. अरे सांगा तुम्ही एक व्यक्ती एकदा सांगा तरी जाऊन. एका द्वारपाळाला दया आली आणि कृष्णापर्यंत गेला. मारा मारा मालक तुमचा बालपणीचा दोस्त. दोनच शब्द वापरले. सुदाम म्हणूस तर देवानं सिंहासनावर उडी मारली. मुकुट गळून पडला. राजवाड्यात बघा आलेला सुदाम पाहिला आणि बलगून मिठी मारली सुदाम्याला. सुदाम्याचं दारिद्र्य बघितलं आणि बालपणीच्या कृष्णाच्या डोळ्यात मायबाप आपली मैत्री आठवली आणि कृष्णाच्या डोळ्यात धारा लागल्या. कृष्णानं लय स्वागत केलं सुदाम देवाचं. नवीन कपडे परिधान करायला दिली आणि 16,108 बायका होत्या कृष्णाला. किती ऐ गडी किती ही हितच ऐका हितच सोडून द्या. लय डोकं लावू नका. बसलेला एखादा म्हणाला का देवाला 16,000 होत्या आपण निदान. पण ज्याचं झालं नाही त्याला इचरा. बरं आहे ना. आता सगळी सुटलेली तुम्ही म्हणत नाही ती बारक पिल्लोय अजून त्याचा लय दिवस जायचे अजून. पण कृष्णानं आपल्या 16,108 बायकांना सांगितलं हे बघा तुमच्या आवडीचा प्रत्येकीने एक एक पदार्थ करायचा. माझा मित्र जेवायला आलाय. प्रत्येकीनं पदार्थ झाले किती भलं मोठं ताट पुढं आलं. ताट बघूनच सुद्धा मला चक्कर आली भाऊ. जेवण केलं पण एक त्यातून एक चिंतन बारकायचं आपल्याला पाहायला मिळतं. सुदाम्यानं आज जातानाच ठरवलं होतं देव माग म्हणल्याशिवाय मी मागणार नाही. आणि कृष्णानं मिठी मारली तेव्हाच ठरवलं होतं सुदाम्यानं मागितल्याशिवाय मी देणार नाही. काही चिंतन आहे मायबा. पण सुदाम्या सुद्धा स्वाभिमानीच मित्र होता कृष्णाचा. सुदाम्यानं ठरवलं होतं देव माग म्हणल्याशिवाय मागायचं नाही. आणि देव म्हणतो ह्यानं मागितल्याशिवाय ह्याला द्यायचं नाही. जेवण झालं ऐकताय ना. नका माझ्याकडे लक्ष द्या. नका तुम्ही अजिबात चांगल्या चाललेल्या चिंतनात डिस्टर्ब होऊ नका. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. जेवण झालं. सुदाम्या वाड्याच्या दरवाजापर्यंत आला तरी सुद्धा सुदाम्यानं देवाला काय मागितलं नाही. पण आपल्या बायकोनं दिलेली गोष्ट त्याला आठवली. त्यानं ती काढली आणि कृष्णाला दिली. कृष्णा म्हणजे बायकोनं दिलं माझ्याकडं काय नव्हतं तुझ्याकडे आणण्याकरता पण हे मुठभर पोहे घे सुदाम्या एवढीच माझी श्रीमंती आहे. कृष्णानं तेवढंच स्वाभिमानानं स्वीकारलं. आपल्या द्वारपाळाच्या हातात दिलं आणि कृष्णानं सुदाम्या पुन्हा पुढं चालायला लागला. चालत असताना कृष्णानं सुदाम्याला हाक मारली. ए सुदाम्या इकडे. आमच्या द्वारकीची परंपरा आहे एखादा जर आमच्यातून जेवून गेला ना किंवा जेवून निघाला ना तर त्याला आम्ही मोकळं लावत नाही. मग आमचा नियम काय आहे. जो कोणी आमच्यात जेवून गेला त्याच्या कपाळावरती कुंकुम तिलक लावण्याची प्रथा आमच्याकडे आहे. आजही बघा तुम्ही पंक्तीला जर बसला तुम्ही जेवायला तर डोक्याला काय लावतात कुंकुम तिलक लावतात. तुम्ही रस्त्यानं जर गाडीवर गेला आणि एखाद्यानं बघितलं तुमच्या डोक्याला कुंकुम तिलक आहे तर तो मनातल्या मनात म्हणतो बहुतेक कुठनं तरी गिळून आले जीव हां पंक्तीहून आलंय असं तरी म्हणा. हां कुठनं तरी बहुतेक जीवन आले. कृष्णानं बोलून घेतलं सुदाम्या ही परंपरा आहे आमची. इकडे कुंकुम तिलक घेतलं. काही गोष्टी बघून समजतात म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. अंगठ्यावर कुंकुम तिलक घेतलं. सुदाम्याच्या कपाळावर त्यास अंगुष्ठ ठेवला. बसलेले सुदाम्याच्या कपाळावर 7 अक्षरं लिहिली होती. श्री क्षय. श्री म्हणजे श्रीमंतीचा नाश. क्षय म्हणजे नाश होईल. तुला 18 विश्व दारिद्र्य मिळेल. हे सुदाम्याच्या कपाळावर 7 अक्षरं लिहिली होती. सुद्धा तात्या देवानं कुंकुम तिलक लावण्याकरता अंगुष्ठ पुढे केला आणि ठेवलेला अंगठा सरळ माग नाही घेतला होता. तो नुसता असा फिरवला. अंगठा नाही फिरवला. मग कपाळावरची अक्षरच फिरवली. अक्षर उलटी झाली. उलटी झाल्यानंतर अक्षर झाली कशी. यक्षश्री. यक्ष म्हणजे कुबेराची श्रीमंती तुला प्रदान हो. सुदाम्या बाहेर येऊन बघला आणि आपल्या नगरात प्रवेश केला. बघतो तर अख्खं नगरच सोन्याच. कुणाचं. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. दुःखे दारिद्र्य पिढीला.
स्वभाव देखो निया गाव सोनियाचा दिला गा शुद्ध भाव देखुनिया दुनियाचा दिला हे विठोबाचा धर्म जागो हे तरणी लक्षण लागो हे विठोबाचा धर्म जागो राते तरणी लक्षण लागो करणी लक्ष रागो धर्मी लक्षणा हो सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेवोनिया त्याच्या भेटीला गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे धर्मी लक्षणा चरणी लक्ष चरणी लक्ष मायबाप शुद्ध भाव बघितला सुदाम्याचा आणि त्याच्या बदल्यात अख्खं नगर सुदाम्याला दिलं. सकाम स्वरूपाची भक्ती केली पण देवानं कृपा केली. दुसरे एक उदाहरण, अजून 2 उदाहरणं देतो तुम्हाला. पुन्हा महाभारतात चला. महाभारतात द्रौपदीनं सकाम स्वरूपाची भक्ती केली कृष्णाची. बघा द्रौपदीनं स्वार्थ साधला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कृष्णाला विनंती केली, ते कृष्णा अरे भाऊ बहीण मानतोस मला तुझी, मी तुला भाऊ मानते तुझा. हे 100 कौरव समोर बसलेत, त्यातल्या दुर्योधनानं माझ्या साडीला हात घातला. 5 होते नवरे माझे, 5 पांडव बसलेले, एकानं सुद्धा पुढे न्यायची धमक केली नाही. बरं 5 पांडव काय हलके होते का? भीमासारखा धनुर्धारी योद्धा होता, अर्जुनासारखा भीमासारखा गदाधारी, अर्जुनासारखा धनुर्धारी योद्धा. हे 5 बाजूला आहेत, एकही उठला नाही. तेव्हा तुझी मला आठवण झाली. मनात इच्छा होती की तू माझं रक्षण केलं पाहिजे. याला म्हणायचं सकाम स्वरूपाची भक्ती. द्रौपदी म्हणते कृष्णा काय एवढा वेळ लावला? कृष्ण सांगतो द्रौपदी तू हाक मारायला चुकली, तू हाक मारायला चुकली, नाही तर मी तुझ्या जवळच होतो. तू शब्द वापरले कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, मी तुझ्या जवळ होतो. तू शब्द वापरल्यामुळे मला पुन्हा द्वारके जावं लागलं आणि पुन्हा म्हणून एवढा वेळ लागला. पण भक्ती ही सकाम स्वरूपाची, काहीतरी इच्छा ठेवून केलेली. ती द्रौपदीची भक्ती सकाम स्वरूपाची. आणि पुन्हा रामायणात या हनुमंतरायानं प्रभू रामाची केलेली भक्ती निष्काम स्वरूपाची होती. काय इच्छा होती हनुमंतरायाच्या मनात मला सांगा ना. सीताई साहेबाचा शोध घेण्याकरता निघालेले हनुमंतराय शोधही घेतला आणि परत माघारी आणण्याकरता रामप्रभूला सगळ्यात जास्त मदत कुणाची असेल ते हनुमंतरायाची आहे. माघारी आल्यानंतर सीताई साहेबांना देवाला सांगितलं मालक या हनुमंताचे लय उपकार आहेत आपल्यावरती. सीताई म्हणते काहीतरी दिलं पाहिजे हनुमंताला. नवरत्नाचा हार काढला गळ्यातला सीताई साहेबांना आणि हनुमंताच्या गळ्यात घाल. हनुमंतरायाने 1 मिनिट सुद्धा गळ्यात ठेवला नाही. सरपंच काढून घेतला, दगड घेतला आणि खाली बसले. त्या नवरत्नातल्या, नवरत्न म्हणतोय बरं का मी, नवरत्न कळतं का? नवरत्न लय किमतीचं असतं नवरत्नाचा हार, आपण बघितलाही नसेल कधी. ते हाराचे मणी घेतले आणि दगडानं फोडायला सुरुवात केली. सीतासाहेब म्हणजे हार म्हणता काय रे, मला वाटलं तुम्ही हार दिलाय म्हणजे प्रत्येक मनात माझ्या देवाचं अस्तित्व असेल हे बघण्याकरता ते उघडून बघतो. मायबाप सीतासाहेब म्हणतात हनुमंतार ही नवरत्नाचा हार आहे, याच्यात कसा राम असेल? हनुमंतरायाने सीतासाहेबाला सांगितलं माते तुमच्या गळ्यात असून जर या मन्यात त्याचं अस्तित्व नाही काय तुमचा उपयोग नाही. सीताई साहेब म्हणतात तू एवढी भक्ती करतो, तुझ्या आहे का म्हणा, तुझ्या हृदयात आहे का देव? मायबाप स्वतःच हृदय फाडलं हनुमंतरायाने. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नकीरों में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में.
स्वतःच्या हृदयातला देव दाखवला हनुमंतरायानं. पण हृदयात देव साठवण्याकरता सुद्धा निष्काम स्वरूपाची भक्ती करावी लागते. यात उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंतराय. तुकोबराया म्हणतात ही भक्ती जर पाहिजे असेल तर नम्रतेपूर्वक पांडुरंगाला शरण जा. त्यानं प्राप्त होते, त्याचं नाव भक्ती आहे. त्याग करा. आयुष्यात माणसानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. त्यागाशिवाय, संघर्षाशिवाय, संकटाशिवाय आयुष्याची किंमत माणसाला कळत नाही. कोणती एक चांगली गोष्ट मिळवण्याकरता कोणत्या तरी एका गोष्टीचा त्याग करावा लागतो. तुकोबराया म्हणतात वैराग्य मिळवण्याकरता तुम्हाला त्यागच करावा लागेल. पण कशाचा त्याग करावा लागेल? संसाररूपी मायेचा त्याग करावा लागेल. तेव्हा जे प्राप्त होईल त्याचं नाव वैराग्य. आणि पुढचं वर्णन आलं ब्रह्मतत्व ज्ञान ब्रह्मी भोग. याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या. भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या. भक्तीचे नमन वैराग्य तुझ्या. भक्तीचे नमन वैराग्य तुझ्या. भक्तीचे नमन टाळ वाजवा, टाळ. वैराग्य तुझ्या. भक्तीचे नमन वैराग्य. भक्तीचे नमन वैराग्य तुझ्या. भक्तीचे नमन वैराग्य तुझ्या. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. वा महाराज वर्णन करतात भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतणू देहाच्या निरसने पाविजे आठाया. माझी ऐसे काया जवनोही. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सगळे मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन करूया. सगळ्यांनी एकदा हात वरती घ्या. चला सगळे. वा आतापर्यंत मी तुम्हाला थोडाही त्रास दिला नाही. टाळी वाजवा म्हटलं नाही, भजन करा म्हटलं नाही. पण एक 5 मिनिटं माझ्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. सगळे हात वरती घ्या. पारावरचे हात वरती घ्या. मंदिराला टेकून बसलेले, पाय पसरून बसलेले हात वरती घ्या. घ्या हात वर. ताठ हात वर करा. जे हात वर करणार नाही तिकडचे अंधारात बसलेले मला पुढचं बोलायला लावू नका. एकतर आहे माझी काळजी. मी बोललेलं खरंच होतं. ज्याला अंदाज घ्यायचा त्यानं फक्त हात खाली घ्या. उद्या जर नाही जेवढे गर्दी दारात जमली या टायमिंगला म्हणजे कीर्तनाला आणाय असं मला म्हणायचं. तुम्ही इकडे जाऊन ताठ हातवरती घ्या. एक चला सगळे मिळून एक टाळी वाजवायची. आणि माझ्या हनुमंतरायानं जे आयुष्यभर मुखामध्ये प्रभुरामाचं भजन केलं ते भजन आपण सगळ्यांनी करायचं. एक टाळी. हा शाबास. जय हो. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम
हात खाली घ्या. हात अरे निम्याच भाषणात घेतली म्हणाव बुवा. तुझा हाय सांगायचा आता धंदा म्हणायचं नाही बरं. आपली भांडणच होते व्यासपीठावर त्याच्यामध्ये. मगाच धंदा म्हणलं मी ऐकून घेतलं पण आता धंदा म्हणणं. हात वर करा म्हणून 4 वेळा सांगावं लागलं. हात खाली घ्या म्हणून. यालाच आपला महाराष्ट्र म्हणता. काय कायला म्हणलं माझी काळीजी भाई तवा काय कायने हात वर केलं. काय काय तर गडी म्हणत्याला का दिसतोय बी तसाच. आणि खरंच काळीजी बसली आणि उद्योग वाढला आणि गर्दी जमली तर कुठं निस्तारता घेण्यात त्यानं. ज्यांनी हात वर केलं त्याला धन्यवाद. ज्यांनी हात खाली घेतलं त्याला डबल धन्यवाद. पण ज्याचं भजन राहिलं असेल त्याने आता तरी मोठ्या प्रेमानं माझ्या पांडुरंगाचं भजन सगळ्यांनी मिळून करूया. विठोबा रखुमाई माझे ऐसे काया भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या आणि रसणे पावी जे आठाया माझे ऐसे काया जवनो ही असो. बोलण्याच्या योगापर्यंत 11 कधी वाजले माझ्या लक्षातही आलं नाही. तुम्ही एवढं सुंदर कीर्तन ऐकताय असं वाटतंय 2 वाजेपर्यंत तुमच्या पुढून हल्लत नाही पाहिजे बाबा. पण अधिकचा वेळ तुमचा न घेता अगदी निर्धारित वेळेमध्ये आपल्याला कीर्तनाचा समारोप घ्यायचा. फक्त 2 चरण मी अगदी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 3ऱ्या चरणाचा हा एक दृष्टांत आहे. त्याच्यावर विस्तृत चिंतन आपल्याला करता येत नाही. का तर एक दृष्टांतावर जास्त बोलता येत नाही. दृष्टांत दिला म्हणजे एक पटण्याकरता दिलेला दृष्टांत आहे. एखादी गोष्ट माणसाला सहज पटावी याच्याकरता कुठल्या तरी गोष्टीचा संदर्भ द्यावा लागतो. याच्याकरता तो कोपऱ्याने दिलेला नुसता संदर्भ आहे. उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक. मी मगाशी त्याचं उदाहरणही सांगितलं. 2 व्यसने असली तर मैत्री होऊ शकते. दोघाचं व्यसन एक असलं तर मैत्री होते. दोघाचं वय एक असलं तर मैत्री होती. नाही तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 10 वर्षाच्या पोराबर मैत्री केलेली पाहिलं का तुम्ही? पाहिलं का महिला मंडळ? नाही पाहिलं. होतच नाही. वय एक असेल तर मैत्री होती. व्यसन एक असेल तर मैत्री होते. आणि 3री गोष्ट आहे का छंद एक असेल तर मैत्री होते. आता कीर्तनकाराची मैत्री वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे दादा बोलू आम्ही वर्तमान खोटे बोलो वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे दादा बोलू आम्ही वर्तमान खोटे बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग
धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग जय हो करुणे उचित हो करुणे उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास 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 अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी हे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी हे दाताचं दातवन घ्या ग कोणी सुया घे मनी घे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी हे डौर मिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका हे तुम्ही डुगू डुगू ऐका हे तुम्ही डुगू डुगू ऐका हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वार हे पिंगळा महाद्वार जय हो महाराज म्हणतात नाही आमचं कुणी ऐकलं तर लक्षात ठेवा एक दिवस असा येणार आहे तो काळ येणार आहे आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस अय गडी काळ येणार आहे प्रत्येकाला काळ बांधून येत नाही आपलीच आपल्याला हा पटवून देऊ का तुम्हाला बघा गावातल्या एखादं मरू द्या अख्खं गाव जमतो त्याला घालवाय कुठं कीर्तनाकडं नाही नाही मशानभूमीकडं आणि मग ती बांधणाराची टोळी पुढे येते बांधणाराची बांधतात का इकडं अहो बांधत्यात का वडून नेऊन टाकत्यात आणि मग आम्ही गेल्यावर सांगायचं का तुम्ही की बांधणाराची टोळी पुढे आणि एक मात्र दुसऱ्याला म्हणतात जरा वड गुडगा बाहेर राहिला गुडगा जरा आत घे असंच असतं ना बाबा हा बरोबर आहे ती म्हणतं जरा आत घे गुडगा बाहेर राहिला गुडगा आवळ जरा गाठ आता फक्त आंधळी मंडळी पुरुष वर्ग मला उत्तर द्या चुकून गुडघ्या पसली गाठ सुटली चुकून चुकून तर ती मेलेलं उठून बसतंय का पळत सुटतंय मला सांगा बर पण नाही ना तुकोबरायाचं वचन आहे यमाची हाती बांधून या देती आणि भूषण ही घेती काढून या एक गोष्ट सांगू का शेवटची 1-2 मिनिटं घेऊ का अजून तुम्ही म्हणाल 2 मिनिटं म्हणून ह्याने पार 11:30 वाजवलेला का 1-2 मिनिटाची गोष्ट सांगतो आता 1-2 मिनिटाची एक गावातलं सरपंच साहेब जुनं म्हातारं गेलं फेटवालं आता फेटवालं म्हातारं फेटवालं नाही इन करी सोडून इन करायला कसं काय म्हणू बाबा इन करान बुवा सोडून फेटवालं म्हातारं गेलं जुन्या काळात लय कष्ट केलं त्यानं संसाराकरता अहोरात्र झटलं म्हातारं पण कमावता कमावता त्यानं 100 एकर जमिनीचा मालक झाला आणि स्वतःसाठी एक कानातली सोन्याची बाळी आई त्यानं कमवली स्वतःच्या कानात घातली मेलं म्हातारं कीर्तनात पडदिशी मरत बी त्याला बांधत्यात बी उचलून बी नेत्यात आता मी पडदिशी करतो तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या ती मेलं अख्खं गाव जमलं त्याला घालवाय प्रतिष्ठित माणूस गेला तात्या पार तिरडी ठेवलं बांधलं बिंदलं उचलायची वेळ आली आणि त्याची बायको आतल्या खोलीत बसली होती कोणाची म्हाताऱ्याची म्हातारी आतल्या खोलीत बसली होती तिच्या ध्यानात आलं सगळं खरं पण म्हाताऱ्याच्या कानातली बाळी काढून घेतली असेल का
तिला दमत निघ ना. चौकटीत आली आणि चौकटीतनं म्हातारीनं बघितलं. कुणाला? हा, बाळीला. कसं म्हाताऱ्याला म्हणा, लगेच बाळी कुठं जातात तुम्ही. म्हाताऱ्याला बघितलं. नुसतं म्हाताऱ्याला नाही, फेट्यातनं त्या म्हातारीला कानातली बाळी दिसली. म्हातारी मनातल्या मनात म्हणते, गावकऱ्याचं का डोळे बिळं गेलं का कोणास ठाऊक, एवढी बाळी दिसेना कशी. पण म्हातारी म्हणते, मी जर गप बसली तर बाळी म्हाताऱ्या संग. हा, म्हातारी गप नाही बसली. म्हातारी वाट काढत कुठं आली? म्हाताऱ्याच्या पायाजवळ आली बाबा. आणि म्हातारी म्हणते, आता गप बसून चालणार नाही, पण म्हणू तरी कशी माणसाला बाळी काढून घ्या. गावकरी म्हणते, खुशाल म्हातारा गेला आणि ह्याला पडलं बाळीचं. पण म्हातारी हुशार होती माझ्यासारखी, ती गप नाही बसली. ती लागली रडायला. आणि रडता रडता तिनं वर्णन सुरू करायला केलं. कोणाचं? अजून बी बाळीच. म्हाताऱ्याचं म्हणा. हा, असं तुम्ही लयच पुढचा विचार करता बाबा. अरे म्हाताऱ्याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि म्हातारी लागली रडायला. बरं गप नव्हती रडत, पांढरी चारच्या स्वरात लागली रडायला. माझ्या म्हाताऱ्याला धोतर काय शोभून दिसायचं, तशा आलेल्याच्या नजरा कुठं? हा, माझ्या नाही, मी म्हाताऱ्या सांगतो, तुम्ही माझ्या धोत्राड कुठं बांध. आम्ही म्हाताऱ्या सांगतो धोत्राज. ते म्हातारीच्या लक्षात आलं, आपण म्हणाल तिथं माणसं बघता. आता 11 वाजून गेल्यामुळे म्हातारी पाडदिशी सगळं मधला वाजा केलं. म्हातारी डायरेक्ट गाड्यातल्या माळव आली. चैनीव नाही हो, माळव आली. माळकरी म्हातारा होतो, मी कशी सांगितलं नाही तुम्हाला. म्हातारी लागले रडत. हे सगळं वर्णन कसं चाललंय? रडत. आता मला रडा येत नाही, तर मी बी रडून दाखवलं असतं तुम्हाला. पैशासाठी बुवा लोक आता कुठं रडत्याल तात्या, काही सांगू शकत नाही. ती म्हातारी अशी जोरात वर आली. माझ्या म्हाताऱ्याला गळ्यात तुळशीची माळ. माझं म्हातारं लई देखणं दिसायचं, महिन्याची वारी करायचं पांडुरंगाची. हे सगळं रडत चाललंय बरं का. आणि म्हातारी म्हणते, देवाला कसं बघावलं नाही, माझ्या आधी म्हाताराच कसं काय नेला, आणि मला नेला पाहिजे होता. आणि म्हातारा हे फक्त म्हणाय पुरतं असतं, बरोबर आहे ना? खुशाल होय म्हणता तुम्ही. म्हाताऱ्याला काय वाटत असेल तुमच्या? खुशाल होय म्हणतात. म्हाताऱ्याचं ते माळचं वर्णन झालं. मग म्हातारी आली कुठं? म्हातारी आता आली. पण म्हातारी म्हणते, आता ढिल्या वारडून जमणार नाही, आता आली वेळ बाळीची. मला सुद्धा ढिल्या वारडून जमणार नाही आंधळीकर, वेळ आली. कोण म्हणलं पाकिटाची? बरोबर आहे, मला सुद्धा ढिल्या वारडून जमणार नाही. पांढरी सातचा स्वर धरला बाबा म्हातारीनं. आणि जी का म्हणता म्हातारी आराडली. माझ्या म्हाताऱ्याला. गावकरी म्हणलेला का लयच आराडते, बहुतेक महत्वाचं काहीतरी दिसते. सगळ्यांनी नजर लावली म्हातारीच्या म्हणण्यावर. आणि मग म्हातारी म्हणते, कानात सोन्याची बाळी. सोन्याची म्हणून तोवर आलेल्याच्या नजरा कुठं? गावकरी म्हणलेल्या गाल्या का बाळी राहिली, काढून घ्या. जशी बाळी काढून घेतली तशी म्हातारी इष्टपच बंद झाली. उई बी नाही. विनोद म्हणून माझं कीर्तन ऐकू नका. वाक्याच्या पाठीमागचा सारांश लक्षात घ्या. म्हातारी रडत होती. कुणासाठी? बाळीसाठी का म्हाताऱ्यासाठी? बाळीसाठी. आया का आंधळीतलीच म्हातारी होती कुणाच ठेव, एवढं तुम्हाला कसं काय माहिती? म्हातारी रडत होती बाळीसाठी. आणि माझा अजून एक तुम्हालाच प्रश्न आहे, म्हाताऱ्यांना अख्खं आयुष्य खर्च केलं कुणासाठी? म्हातारीसाठी. याच्यातनं एकच लक्षात ठेवा. आणि एवढं जरी वाक्य माझं घरी घेऊन गेला तरी आपलं कीर्तन सार्थकी झालं. नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. कुणी नाही कुणाचं. येताना घेऊन आलासी काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा. किती जरी बोलत राहिलो तरी वेळ आपल्याला अपुरी पडणार आहे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे साधू संतांचं मोठ्या प्रेमानं भजन. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम तुकाराम